इकडं कुठे इकडे दिसायला सॅटर्डे काय सुरू आहे कोणतं सी इकडे नाही हो इकडे काही नाही इकडे या इकडे सगळ्याच्या समोरून या समोरून इथे काही नाही चला समोरून या सगळे समोरून या पलीकडचे ए बाळा जारंगे पाटील कोण आहे ना आपले सारे मंडळाचे अधिकारी सरकारी अधिकारी मागाची बात आहे का आपण कुठे व्यासपीठावर बसलो खालीच आहे चला चला मराठवाड्याची लोकसंख्या तुम्हाला नाही सर नाही माहिती यांचा मुंबई सगळे गाव तपासले 27,000 पुरावे सापडले 7,000 गाव तपासले राहिले ते म्हणजे पुढे तपासले जिल्ह्यातले 7,000 तपासले राहिले ते म्हणजे पूर्ण तपासले कसं नाही मिळत मराठ्याला बरोबर का हा परमेश बोलणार हे महसूल विभागाचे अधिकारी आहेत. आता शिष्टमंडळ थोड्या वेळात येईल तहसीलदार वगैरे आहेत. हां हो आता ऐका लेपल लावलेलं आपल्याला कॉड हे करून तिथं बरं का. आता मला लाईव्ह देता येणार नाही तर मी फोन देईल. 1,000 गावातली फक्त आकडे हो ठीक आहे ठीक आहे 7,000 गाव तपासले राहिले समोर नाही तपासले हो ना. हां भाऊ हे महसूल विभागाचे अधिकारी आहेत ते माहिती देत आहेत त्यांना. हां तेच नोंदणी संदर्भातले आज थोड्या वेळानंतर हे येणार आहेत शिष्टमंडळ. हो हो जालना आणि संभाजीनगर तहसीलदार आहेत बाकीचे महसूल विभागाचे अधिकारी आहेत. कारण आज म्हणजे आम्हाला मुंबई जायचं म्हणून येते ती बी नव्हती कोणती घेतली ते 34 तपासलेच नाही 8% ते 34 मी सांगतो तुम्हाला तुम्ही सांगा मला आकडेवारी 8% तपासले ते 34 बरोबर का. मी टक्केवारी सांगतोय त्यांच्या वतीनं सांगतोय की त्यांनी काम नाही केलं त्याला काय करा. 7,000 गाव जर मराठवाड्यात तपासले जाणार नसले 3 महिन्यात करायला लोक आता आम्ही मुंबईला निघालो. अहो तुम्ही शिबिर सुद्धा आत्ता घेतलंय आम्ही काल सांगितलं म्हणून का हो महाराज. आणि सरळ फसवणूक आहे ना. मी तुम्हाला विचारलं किती गाव तपासले तुम्ही म्हणता सगळे गाव तपासले 7,000 तपासले राहील त्यांनी म्हणजे किती विश्वास ठेवा असं म्हणतो आम्ही. तुम्हाला दोष नाही देत तुमच्या प्रशासनाला म्हणतो हां आम्ही किती विश्वास ठेवायचा. चालू आहे तर मग हे तर 42 वर्षापासून आहे. आम्ही कुठं नाही म्हणतो चालू आहे मग ते 42 वर्षापासून. आणि आता जे करोडोने लोक एकत्र आले ते कशासाठी आले. साधी रॅली काढली तर 2-2 लाख लोक यायला लागले काय आशेने आले. त्यांच्या लेकराची खतखत वेदना त्यांच्या मनात म्हणून आली तरी सरकार सिरियस घेत नाही. म्हटलं हे इथंच लक्ष येतं आमच्या काय होणार आहे 2 दिवसात. 2 दिवसात तुम्हाला आम्हाला 54 लाख प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे त्यांच्या परिवार. तर तुमचं आमचं पटकन नाही तर तुम्ही जाऊ शकता राम. बरं आता उलट काय केलं ते सांगतो. महाराज घेतील महाराज साक्षाला आहेत म्हणून कारण ते करू लागाले सगळं त्याच्यामध्ये. 23 तारखेला तुम्ही कोण होते बीडला. मी त्याच वेळेस सांगितलं का नाही की तुम्ही 54 लाख नोंदी मिळाले प्रमाणपत्र द्या. दिले 1 महिन्यात. आता परवाच्याला ती व्याख्या 23 डिसेंबरला दिली का नाही व्याख्या पण सगळे स्वारीच. त्याच्या अगोदर बी 1 महिन्यापूर्वी तुम्ही आले होते तेव्हा दिली का नाही. त्याच व्याख्या तुम्ही बार त्याच माझ्याकडे आणता त्याच म्हणतात दुरुस्तीला नेल्यात. म्हणजे ही एक फसवणूक आहे. दुसरं आता 2 दिवसात तुम्ही काय देणार आहेत. 54 लाख नोंदी देणार आहेत का तुम्ही 1.5 महिन्यात दिली नाही. आता दिल्यात तर देणार का तुम्ही प्रमाणपत्र.
विशेष बाब करण्याचा अधिकार सरकारला आहे का नाही? परिस्थिती राज्यात जर ज्वलंत असली, तणावपूर्ण असली तर राज्याला अधिकार आहे की जे कुठेतरी निवळलं पाहिजे. ऐकून घेऊ नका आंदोलकाकडे आलत म्हणून, जे आहे ते सत्य. तर मग एवढा तणाव सगळ्यात मोठी जात समाज राज्यातली आहे, तर मग मात्र आपल्याला कुठेतरी सिरियस घ्यावं लागतं. तुम्ही सिरियसच घ्या ना. आता 2 दिवसात तुम्ही शिबिर लावलं. शिबिर कशासाठी लावलंय? तपासणी करण्यासाठी. तपासणी का होणार तुमची? आहे खाली तातडीनं आणि तात्काळचा अर्थ तात्काळ तुम्ही साक्षीदार आहेत. ओबीसीच्या सवलती लागू केल्या 1.5 महिने वर्षापूर्वी, तात्काळ सांगितलं. आणखीन केल्या का लागू? आणखीन तात्काळ कशाला म्हणजे 1.5 वर्षाला का लगेच? एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला त्याला आता तात्काळ हॉस्पिटलला न्यावं लागतं. तुम्ही 2 वर्षांनी नेलं, ते मेलक राहिलं. त्या प्रोसिजरचे तुम्ही साक्षीदार आहेत का? मग सांगा कसं काय तुमचं तात्काळ म्हणजे काय? तुमचा आदेश दिलाय तुम्ही आता, आदेशाची अंमलबजावणी कधी होणार आहे? 20 जानेवारीच्या आत. हो ना, 20 जानेवारीच्या आत म्हणतोय मी. हो, आम्हाला कुठं गुतवते ते? अर्जच केले नाही, दिले असते. अर्जाला कोणाला माहिती नोंदी सापडलेल्या? कोणालाच नाही. 54 लाख नोंदी सापडल्या, कोणालाच माहित नाही सापडल्या. ज्याला माहित झाले त्याने अर्ज केला, घेतले. आता ना 2 दिवसात आता हे तुम्ही 23 डिसेंबर पासून केलं असतं आतापर्यंत ही वेळ तुमच्यावर आमच्यावर आली असती का? अहो, सर्वसामान्य शेतकऱ्याला वेबसाईट ओपन करता येते का? मलाच येत नाही. हा, शेतकऱ्याला येते का? आपल्याकडं गाव लेवल पासून मंत्रालयापर्यंत यंत्रणा आहे. मी त्याच वेळेस यांना सांगितलं होतं, शिवटे साहेबांना सांगितलं होतं, उदय सामंत साहेबांना सांगितलं होतं, महाजन साहेबांना सांगितलं होतं, सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्या जतन करून ठेवा. आणि ग्रामपंचायत यंत्रणा आहे, ते ग्रामपंचायत लावून टाका. कोणाकोणाला मिळेल त्याला अर्ज करेल, नाही केलं तर त्याचा प्रश्न आहे ना. नाही अर्ज केला तुम्ही, आता अर्ज मागितले त्यांचे, तुम्ही जर रातचे आज त्यांचे अर्ज घेतले रात्रीतून, तुमचे ग्रामसेवक तलाठी गावात पाठवून यादी दाखवून त्याला अर्ज रात्रीतून भरून घ्यायचे, उद्या सकाळी तुम्हाला प्रमाणपत्र देता येते. याला विशेष बाब म्हणजे. आता 20 जानेवारी तुमच्या हातात आमच्या नाही. बरं, आम्ही काय सांगितलं? अगोदर 54 लाखला प्रमाणपत्र द्या. तुम्ही आधी काय आणलं? सगळ्या चोऱ्याचा प्रस्ताव. उलट का मग? तुम्हाला शेती बागायती करायची, मग आधी ईर खांदायची, आधी मोटर राहून ठेवली. आधी मोटर राहून ठेवली का ढेकळा टाकेल का माती? ते मोटर ईर खांदली नाही, तिला माती पाणी लागलं नाही. सगळे सोयरे हे नंतर विषय. तुमच्यावर उदाहरण देतो. तुमची नोंद सापडली, मी तुमचा सोयरा आहे, माझी नोंद नाही सापडली. आता तुमची सापडली, तुम्हाला प्रमाणपत्र दिलं तर तुम्ही मला मिळणार आहे ना. तुमच्याच हातात काही नाही आणखी, तर तुम्ही सगळ्या सोयऱ्याचा प्रस्ताव कशाला आणला? आणू नका म्हणत नाही मी, ते आणलाच पाहिजे, ते तेवढ्याच गरजेचं आहे. अध्यादेश सुधारित, पण इकडे नोंदीच नाहीत ना. सापडलेला सुंदर म्हणलं काय बोलावं बरं? काय सांगा तुम्ही, काय बोला? आमची काय चूक आहे तेवढं सांगा फक्त. समाजासमोर सगळं गुंडाळतो आम्ही, फक्त चूक सांगा आमची. वेळ दिला. गिरीश महाजन साहेबांनी 30 दिवस मागितले, 40 दिवस दिले. शिंदे साहेबांनी तीनकरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, 3 महिने मागितले तेव्हा 3 दिले. 3 आणि 1 4. परत म्हणले 24 डिसेंबर पर्यंत वेळ द्या, 2 महिने. 4 आणि ते 2 6. आता आम्ही 23ला घोषणा केली आमच्या कामासाठी, कामं उरकायसाठी 20 जानेवारीची. हे 1 महिना, 7 महिन्यात तुम्ही करीनात म्हणल्यावर आता काय? मला एक सांगा, आमच्याकडून काय चुकलंय एवढंच सांगा. का तुम्हाला आम्हाला मुंबईला नेऊन मारायचं ठरविलेले लोक तुम्ही सरकारने? त्या स्वप्न बघू नका. आता तुमचं ऐकून घ्यायला मस्त कागद तुम्ही आणलेत, पण तुम्हाला सांगायलाच काय नाही राहिलं. परवा दिवशीपासून आतापर्यंत 4,000 दिवसात 4,000 दिले. बरं, ते साधारण निघाले मराठवाड्यात. आजचं आहे ना, त्याच्या आतापर्यंत दिले 14,000 कंपनी दिले. बरं 18, बाकीची कंपनी दिली. त्याला काय माहित? ही झाली प्रशासनाची पळवाट. आता हो, आताच द्या सोडून. आता मग तुम्ही विचार देणार आहेत का 54 लाख? ते म्हणतोय मग मी. द्या 54 लाखला द्या, 54 लाखला द्या 20 तारखेच्या आत. त्याच्या परिवाराला पण द्या, कारण परिवाराची ओशळ जोडायची आता गरज नाही. काय गरज नाही? त्याची जुळली म्हणल्यावर परिवाराचं काय दानादानाचे चुलते पुतणे काके त्याच्याच वंशळीवर आले. आत्यांदी
देऊन टाका. 54 लाख प्लस किती आकडा झाला परिवाराला देऊन मला सांगा, आणि सगळ्या सोयऱ्याचा वट हुकूम काढा. काय होऊ शकतं 2 दिवसात साहेब? महाराष्ट्रातच म्हणतो मी, तुम्हाला मराठवाड्यात काम करायचं नाही म्हणलं मी आणखीन एकदा. तुम्हाला मराठवाड्याला सांगितलंच कुणी? तुम्हाला सांगितलं 1864चा तो आपला गॅजेट आहे ते लागू करा, मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे ते लागू करा, सातारा संस्थाचं गॅजेट लागू करा. तुम्हाला ते लागू नाही करायचं. काल म्हणले की नाही करतो म्हणून, म्हणले का नाही म्हणले? केलं का लागू? विचार करतो म्हणजे आम्ही काल रात्री घेऊन जात होतो. काय बरं काय प्रॉब्लेम आहे? ते त्यांचे सगळे सेक्रेटरी बसतात, ते असे किस पाडतात एक एक कायदा. ते कायदा नाही आहे का गॅजेट म्हणजे? त्याच्यातच त्याचा खल झाला. हा ना, कायदा नाही आहे का गॅजेट म्हणजे? याच उत्तर द्या आम्हाला. कायदा म्हणजे गॅजेट म्हणजे कायदा नाही का? आता ते 2 सेक्रेटरी म्हणणार आहे माहिती कसली माहिती पहिलंच प्रशासन कोण चालवत होतं? ती. मग ते चालवत होतं निजाम आमच्याकडे समजा उदाहरणार्थ. याच्याप्रमाणेच सांगितलं ना त्याने. आता तुम्ही राज्य चालवताय, राज्यात बदल झाला, प्रति वर्षाला कोणतं तरी सरकार बदललं म्हणून मागच्या चुकीचं काढणार का तुम्ही आता? मग काय समजा ह्याच सरकारचं उदाहरण देऊ. गेल्या वेळेस महाविकास आघाडी होतं ना, आता हे येऊ तिथं. यांनी केलेलं काम त्यांनी चूक काढायचं, त्यांनी केलेलं यांनी चूक काढायचं. याचा अर्थ काय द्यायला किंमत नाही का तुमच्यामध्ये दोघाच्या? गॅजेट मध्ये चूक असू शकतं हे, मग हे पहिलं उत्तर आहे देशातलं. मग नागपूर करार बी तुम्हाला मान्य करावं लागेल. तुम्हाला जर गॅजेट मान्य नसेल कायदा म्हणून, नागपूर करार कॅन्सल करा. नागपूर करार आम्ही चूक केली हो, विश्वास ठेवून तुमच्यात महाराष्ट्रात सहभागी झालो विनाअट विश्वासानं. त्यांनी नागपूर करार केला तेव्हा आता आले ते संयुक्त महाराष्ट्रात, अखंड महाराष्ट्रात असे नाही आले ती. आणि आता आमचं गॅजेट तुम्ही खोटं ठरवणार, मग नागपूर करार खोटं ठरवणार का? काढा मग आमचा अनुशेष सगळा भरून मराठवाड्यात. तुम्ही लांब घुसायला लावू नका, हे आंदोलन लय मोठं होणार आहे. तुम्ही स्वतःत गुढी गुलाबीनं हे मराठ्यांचं मिळालेलं नोंदी द्या लवकर, प्रमाणपत्र 54 लाखाच्या, आणि त्यांच्या परिवाराला पटापट द्या. तुम्ही लय खोलात जाऊ नका, ते देशात आंदोलन पसरणार आहे बरं का. तुम्हाला मी शेवटचं सांगतो. आणि ते काय प्लॅन फेल रचलेत ना, ते काय म्हणते त्याला ट्रॅप हे असले, हे भानगडीत पडू नका. ते झालं एकदा अंतरवालीच. आता त्या भानगडीत पडू नका. तुम्हाला वाटतं आम्ही शक्तिशाली आहेत, सत्तेचे लांब लांब हात असते, गावापुढं राव काही करीत नाही अशा मनी येतात. सत्ते पुढं नाही, पत्ते पुढं नाही, आयुष्यभर प्रवाहात येऊन देणार नाही मराठा समाज, आयुष्यभर. बघा तुम्हाला काय करायचं तुमच्या हातात. आमची चूक दाखवा, आत्ता गुढाळतो. प्रशासनाचा जो विषय प्रशासकीय पातळीवर एक दुसरा विषय धोरण ठरवलं, सगळे सोयीची व्याख्या नाही, धोरण ठरवलं सापडलेत लाख प्रशासकीय राज्याचा विषय. मला दिलेलं दाखवून उपयोग नाही सर, याचा सन्मान तुमचं स्वागत आहे दिल्याबद्दल, बस का. पण आम्हाला 54 लाख हे मी आज मागत नाही, कालपासून मागतो का आणखी सांगा. पहिल्यापासून 54 लाख तुम्ही असं म्हणता. त्या अगोदर म्हणले सगळे सोयरे शब्द घाला, सगळे सोयरे शब्द घाला, आता घातला तर तिसरंच काढ असं म्हणता. आमचा असा गैरसमज होता. आम्ही तुम्हाला 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं याचा अर्थ तुम्ही 54 लाखाला पत्रक वाटले असं आमचा अंदाज होता. पण ज्याशी मी माहिती घेतली त्याशी 54 लाखातले फक्त 12,000 पत्र वाटले. स्पष्ट करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आम्हाला पागल समजतात का, बधीर झालेले समजतात का? 30,000पैकी 14,000 वाटले की आलो, 18,000 मराठवाड्यात होतो. पण बाकीच्या राज्यापुरतं पाटलांना नाही माहिती दिली आपल्याला. कालपासून म्हणजे ते परत 2-3 दिवसापासून नाही, तुम्ही भेदच कमी करताय मला कळा नाही. मराठवाडा ना उर्वरित राहिलेलं कशामुळे भेदी? बरं, मराठवाड्यातली माहिती तुम्हाला 7,000 गाव कोणी तपासली? मनुष्यबळ वाढून दिलं तर नव्हतं दिलं तर मग कमवून झाले गाव. हा मग हे असं काम म्हणल्यावर मग ते 20 वर्ष देणती केलेत. मग काय अडचण, मग चालून द्या कवर. आणि तुम्ही आमच्याकडे आलात म्हणून ऐकून बी नका घेऊ. तुम्हाला बोलतो म्हणजे माझा आवाज तसा आहे. कामाचं कौतुक केलं. तर 45 नंबर होते संभाजीनगरमध्ये. आपण चांगलं काम केलं, पण ते अपेक्षा अधिक होती. 7,000. बरं चला हे बी सोडून देतो मी. 15 दिवसापूर्वी सांगितलं समिती हैदराबादला गेली, 25 खोल्या सापड्यात. किती पुरावे आणले? चला तुम्ही मराठवाड्यापुरतं बोलणार आहेत ना, किती पुरावे आणले हैदराबादहून? तुमचा चेहरा सांगतो, एक दिन आणला.
कोणतं काम आहे तुमचं चालू? 25 खरे तुम्ही सांगितलं मला अधिवेशना दिवशी गिरीश महाजन साहेब त्यांना तुम्ही गेले होते ते सांगा परिस्थिती त्यांना सांगा पहिले भेटी बर द्या सोडून ते बी. मी 1.5 महिन्यापूर्वी राक्षस भवनकडे पुरावा आहे प्रचंड मोठा संस्थानाकडे घ्या म्हणून सांगितलं, घेतलाय का? त्या घंट्या नाही मिळून का आम्हाला? असेच फासे घेऊन मारणार पोरं आमच्या तुमच्या असल्या चालीमुळं. कशाला काय शिष्टमंडळात आणि चर्चेत काय चर्चेत आणि शिष्टमंडळात सांगितलेलं घेतलं नाही. चला देवीलाच घ्यायचे सांगितलेले झाले 2 महिने, बरोबर ना? हॉस्पिटल तुम्ही चालते 2 महिने देवीलाच घेतलं का? आम्ही 2 तारखेची मीटिंग मध्ये मंजूर केलेली पण ते अजून परिपत्रकच काढलं नाही. त्याला मी काय करू? तुम्हाला पावणे 2.25 महिने झाले, मिनिट्स मंजूर नाही झाले. 2.25 महिने झाले. त्र्यंबकेश्वरकडे 22 खोल्या 60 आहेत सांगितलं. तुम्हाला त्याला पुरातत्व विभागाकडे घ्यावं लागतंय, तिथून ते इकडे घ्यायचं. त्या महसुली अभिलेखाकडे घ्यायला लागतं, तर त्याला शासकीय त्याच्यावर मार्क पडतो, नाही तर पडत नाही. तुम्ही घेतले की ते काय नाही मिळणार आहे समाजाला? कमून असं वागता मराठा समाजाशी तुम्ही? काय करायचं? अहो गॅजेट घेण्यात म्हणल्यावर तोंडात हाणायला कोण राहील? नागपूर करार घेऊ शकता आणि गॅजेट घेऊ शकत नाही. हो एकदा नाही लय वारे दिले मी बी ते आणू का धरलो गॅजेट? नाही बोलतो की त्यांना ती लॉ आणि याची सेक्रेटरी म्हणतात ती इन्फॉर्मेशन आम्ही काय बोलणार नाही. आणि तू भरणार ते ठरवतील भाऊ ते तुमचं प्रशासकीय त्यांचं फक्त 54 लाखाचाच विषय आहे प्रशासकीय. हा 20 तारखेच्या आत द्या आम्हाला, परिवाराला आणि त्यांना दोघाला पण. परिवाराला पण द्या स्पीडनं फॉर्म भरून एका रात्रीतून सांगा सगळ्यांनी याद्या लावून टाका ग्रामपंचायतला. आता मला सांगा त्या दिवशी दौंडी देण्याऐवजी काय काम करायला पाहिजे होतं? ग्रामपंचायतला ज्या गावातून नोंदी निघाल्या त्या लावायला पाहिजे होत्या, नसल्या तर शून्य लावायला पाहिजे होतं. तुम्ही दौंडी दिली म्हणजे 1 दिवस वायाला घातला. दौंडी देऊन काय सांगितलं त्या लोकांना? पहिल्या दिवशी तो सांगतो दौंडीच्या ऐवजी त्या दिवशी जर केलं असतं तर असं 16-17 तारीख तुमच्या हातात राहिली. मुद्दा इथं आहे आपला की त्या याद्या जर पटापट लावल्या तुम्ही एका रात्री सुद्धा फॉर्म भरून घेऊ शकता, करायचं म्हणजे. आता ते खरं ना ते का खोटं आहे का? रात्रीतून करायला हरकत नाही ना. नाही ते बघितलं मी, ते मी बघितलंय. आम्ही ते बघितलं. पण फक्त आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही ते पटदिशी केलं असतं तर आतापर्यंत मिळालं असतं. बरं आता तुम्ही त्या दिवशी काय म्हणले बच्चे भाऊ मला सरकारचे होते ना, ते म्हणलं तुम्हाला किती दिवस लागते बरं हे 54 लाख प्रमाणपत्र द्यायला? ते म्हणले 6 दिवस. 17, 18, 19, 20, 21, 22ला आम्ही पुण्यापाशी द्या 6 दिवसात. तिथून पुढे ट्रकाच्या गुलाल घेतो. देशात असं पाहिलं झालं असं की सरकारने दिल्याबद्दल त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकायला गेले. देशात कुणीच गेलं नसतं. तिथून पुढे गुलालच्या ट्रका घेतो. काय प्रॉब्लेम आमचा तुम्हाला? द्या 6 दिवसात चला. 54 लाख प्लस परिवार देऊन टाका दनादन. खरं असल्यावर द्यायला काय हरकत? खोटं असलं तर ठीक आहे, खरं असलं तर काय हरकत दनादन द्यायला तुम्हाला? खोटं असलं तर खरं असलं तर रात्री द्यायला प्रॉब्लेम. विशेष बाब केलो 24 घंटे. ही जी माहिती त्यांनी सांगितली माझी माहिती आता असं प्रशासनाला चालवावी. आणि इकडे बातम्या काय सांगितलं चाली ते सरकार तोडगा निघाला आमकं निघालं. आता कव्हा मराठी ऐकायची? मराठी लय हुशार झाले आता. ते पहिल्यांदा तुमच्या आता तुम्ही सांगता आता खांद्यावर हात टाकला की पळायचे, आता खांद्यावर हात टाकला की ते हात फेकून देऊन मागं सरक सरक म्हणून. लेकरापेक्षा काय मोठं नाही राहिलं आता. बस झाल्या आमच्या पिढ्या बरबाद झाल्या. कवर लोक पुढे हात पसरावा आम्ही आता. आमचे लेकर होणार नाही एकदा तरी अधिकारी कवा आला. आणि ट्रॅप रचिता माया काय करता तुम्ही? आणि मी मेल्यावर इथं 2 वर्ष तरी राज्यातलं आंदोलन मिटन का? काय ट्रॅप चाल निघाली. ट्रॅप बी असा तिथं आले तर ध्यान नाही द्यायचं. जगाचं ध्येय आहे तिथं गल्ल्या बोळात लोक बसले कर. तुम्ही काय तुलाच घरात बाहेर हागायला पडता येतं नाही. ट्रॅप रचितोय आमच्यावर काय आता? तुम्हाला लय झालं तर कत्तली करावं लागतं एवढ्याच्या. मग तर जगात असलं कोणतंच राष्ट्र नाही की एका समुदायाचं पूर्ण कत्तलीच करायला निघालं.
दुसरा नाही पर्याय तुमच्यापाशी. मग पुऱ्याच्या कत्तली करायला लागतात आमच्या, आणि मग तुम्हाला खायला होते ना आमचे वावर घर राहायला बी होते ना. काय विचार करताय? आणि ते 10-20 जण ते बुंगरी आहेत, दुकानं बंद पडले, त्यांनाच काय आता काय धरायला लागले. त्यांच्या माध्यमातून काय नाटक सरकार करायला लागले. एवढं येडं होय समाज. म्हणजे त्यांचं त्या आहेत आमचे 10-20 जण ते तरतात मी, म्हणजे त्यांचं करिअर बाद करून टाकायचं सरकारला, समाजाचं शाखू. म्हणजे इकडून आरक्षण नाही देऊन समाज संपवायचा, तिकडून ते 10-20-50 जण इथं त्यांना संपवायचं पुढं घालून, आणि तुम्ही राहा मागून तसेच. काय ट्रॅप आहे तुमचा? काय त्याच्या बाहेर नाही ना बोलत तुम्हाला मी. तुम्ही आमच्या नोंदीचं तरी द्या ना. अहो कलेक्टर साहेब जालन्याचे म्हणजे एका पत्रावर मी 70 जणांना लाभ दिला परिवारातल्या. द्या ना मग कपाकप. तुम्ही ते 54 लाखला काय ते होते ते परिवार टाकून वाटू. समाज सारे तुमच्या डोक्यावर, तुम्हाला डोक्यावर घेऊन असणार आहे ना. तुम्ही नोंदी सापडून द्यायचं म्हणल्यावर तर बधीर व्हायचं काम झालंय. नसल्यावर तर तुम्ही काही दिलं नसतं. बरं झालं मी नमुना लागलो तुम्हाला सरकारला. तुम्हाला मॅनेज होत नाही, पैशावर फुटत नाही मी, ते तरी बरं आहे. नाही तुम्ही मागच गुंडळ असतं हे सगळे. असून द्यायनच म्हणल्यावर नसून काय दिलं असतं सांगा ना. केवढं आंदोलन उभा करू द्या बरं. एक माणूस म्हणून बोला, जाऊ द्या अधिकारी म्हणून. ते आंदोलन किती मोठं असतं, काहीच नसतं झालं. पुरावे नसतं. पुरावे असून द्यायनात म्हणलं किती टेन्शन आहे आम्हाला. पुरावे असून द्यायनात म्हणलं तर नसून तर दिलंच नसतं. आपण समजा पुरावे नसते तर काहीच दिलं नसतं ना. की एवढं आंदोलन कर मरते. पुरावे असून मुंबई जायची वेळ आली लोकांवर. मुंबईला आम्ही 20 जानेवारीला जाणार आहे, तुम्हाला स्पष्ट सांगतो. आरक्षण दिलं तरी गुलाल घेऊन जाणार, नाही दिलं तर आरक्षण घ्यायला जाणार. ते फायनल. दिलं तर तुम्हाला गुलाल नको आहे का? पुरं जग बघणार आहे तुमच्या डोक्याचा गुलाल. आणि कोण टाकेत नाही काम झालं म्हणजे जाऊन तिकडे त्यांनी का उपकार नाही केला. पण आम्ही उपकार फेडायला यायला लागलो, तुमच्यावर गुलाल टाकायला यायला लागलो. तुमचा उद्योग तुम्ही बघा. मला 20 तारखेच्या 54 लाख प्रमाणपत्र दिलेला डाटा पाहिजे. तुम्ही दिले म्हणला तर मी विश्वास नाही ठेवला. असा डाटा दिलेत मग, आणि त्याच्या परिवाराला दिलेत, आणि सगळ्या सोयऱ्याचा मी दिलेल्या व्याख्याप्रमाणे तो ड्राफ्ट तो विषय म्हणून आपण डिस्कस करायचं. आणि हा एक 2 विषय प्रशासनाचा आणि वाचलाय सकाळचं आहे ना. हा तेच वाचलाय. इथं काय केलंय? तिला वाटली घेऊन मात्र सत्ता करा. तुम्ही सांगा आहे स्पष्ट सांगा. मात्र सत्ता घेता येईल किंवा नाही घेत जे आहे ते सांगा. कृत्रिम सत्ता कशी गरज काय? कृत्रिम सत्ताकाचीच त्याच्यानुसारच देण्यात दिलं नाही. त्याची तरी काय गरज आहे? त्याच्याशिवाय देताच येत नाही ना. वाढलं तर असं मग ते शब्दात ते बघा. तो काढा राहू द्या. इथं काय पाहिजे बघा. इथं काय सांगितलं? मराठा समाजात परंपरेनुसार गणगोताशी लग्नाच्या सोयरीक होतात ते सर्व सोयरे. मात्र सगळे सोयरे याचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल. त्याऐवजी ज्या मराठा समाजाची नोंद मिळाली त्याच्या गणगोताचे नातेवाईक असा घेतला जाईल. आपण जे 3 दिल्यात ना, आपलं रजिस्टर राहणार आहे ते 3 याच्यात द्या. त्याच्यात बदल नको. बघा आम्ही दिलेलं काटछाट करता येईल. वाचलं मी ते सगळं. सर्व कुठे अहो अधिकारी लय अडवतील म्हणतात. जे ती नोंद मिळाली ना त्या नागरिकाच्या नोंद ते बघा.
पण इथं नोंदणी मिळालेल्या सर्व गणगोतातील सोयऱ्यांना ही व्याख्या घ्यायला बरोबर आहे, तर मग ही व्याख्या घ्यायला हरकत नाही. सर्व गणगोत नाही, मग हे एक येतं, मग हे घ्यायला अडचण काय असं मी काय करतो याच्यावर आणखी अभ्यास करतो याच्यावर आज रात्रभर मी याच्यावर अभ्यास करतो. कारण याची आत्ता आवश्यकता नाही. आवश्यकता 54 लाख आणि परिवाराचं डाटाचं प्रमाणपत्र आहे. हे सगळे सोयरे कधी येणार आहे ते मिळाल्यावर फायदा घेता येईल ना. आधी तर घेऊन देणार म्हणजे कागद राहील. याची किंमत जर करायची असेल तर तिकडे प्रमाणपत्र वाटप केले तर याची किंमत होईल. सांगतोय तुम्हाला मी त्याची किंमत होईल. हा हे तुमच्याकडे ना हे वरचे 3 कॉलम त्याच्यात घ्याच. किती तारखेचे 17 द्या ते घ्याच. कसं घ्यायचं तसं घ्या, हेच घ्या. कारण हे मला हा मानले. मला याच्यावर अभ्यास करू द्या. मला याच्यावर रात्री अभ्यास करू. ठीक, मला अभ्यास करू द्यायचा. कारण याची आत्ताच काही आवश्यकता नाही लगेच याची. कारण त्या नोंदी मिळाल्यावर याची आवश्यकता आहे. पहिला मुद्दा 54 लाख. मराठवाडा सोडून किती वाजत आज आकड्याची गरज होती. 20 जानेवारीच्या आत तुम्ही आम्हाला 54 लाख प्रमाणपत्र परिवाराला द्या. आकडे दाखवून तरी आम्ही समाधानी होणारच नाही. 4 लाख जाऊन द्या सोडून, घर सोडून गेले. 4 लाख जाऊन द्या सोडून घर. हा तुमचं म्हणणं आहे घर सोडून गेले त्याचे 4 लाख गेले. 50 लाख द्या. बोध करा नाही एवढी बार. आता खऱ्या नोंदी सापडेल करा बोध. आता त्याचं ते बोधात गेलं व आमच्या 9 पिढ्या. नका मुंबईचं वातावरण ही होईल. नका करू तुम्ही 54 लाख 20च्या आत द्या. नका हे करू. बघा आता त्याला नाही मिळेल. हो एकदम सोपं आहे. नका वातावरण नका वाढू. आमची विनंती 20 पर्यंत. तुम्हाला काय अडचण येतं सांगावं. इथं बसा. तुमच्या एकदा यांच्या अडचणी ऐकून घ्या. या 10 मिनिटं. कारण ते लय महत्वाचं आहे तुमच्या मराठवाड्यासाठी. बसा तेच बसा. मी तुम्ही आल्यावर त्यांना म्हणून बोलून घे सांगा. तुमचं पटपट समजून सांगा त्यांना. आम्ही सगळीकडे CID पेरलेत नाही. यांच्याकडे CID गाव आणि गावासमोर किती असलेले माजलगाव तालुक्यामध्ये 45 गावामध्ये 2172 नोंदी सापडले. डायरेक्ट लिहिलेले तालखेड 187. आता तालखेड म्हणजे गाव आहे का, त्या गावातले सगळे आडनाव आहेत ना ह्याच्यामध्ये टोटल आडनाव आहे. आता गावामध्ये जेवढे आडनाव असेल मी स्वतः तालखेडचं रहिवासी. आमच्या गावामध्ये जेवढे मराठीचे आडनाव ते सगळ्याच्या नोंदी ह्याच्यामध्ये आहेत मिळाले. आता मराठवाड्यात आणखी काय आहे, मराठवाड्यामध्ये टोटल जे गाव आहेत मराठवाड्यामध्ये जवळपास 8,319 गाव आहेत. 8,339 गाव आहेत मराठवाड्यात. आता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे 715 गावामध्ये गुगल ड्राईव्ह आपण माहिती नाही कनेक्ट केली. त्याच्यानंतर
आज बीड जिल्ह्यामध्ये 1367 गावापैकी 600 गावांचे डॉक्युमेंट सापडले गाव नोंदणी केली आणि जालना जिल्ह्यात मात्र 12 गाव आता त्याच्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात फक्त 23 गाव धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त 50 गाव. तुमच्या साडीवर बरोबर का माझे जे समजा अनुभवानुसार कधी जर बीड जिल्ह्यामध्ये जर 600 गावाचं सापडलं आहे जालना जिल्ह्यात 12 गावाचं कसं काय सापडलं? तर ह्याच्यामध्ये आहे ना एक आता ह्याच्यामध्ये ती घरा नाही तुमच्यापाशी घरा नाही आता ह्याच्यामध्ये जसं की एखाद्या जेलरला का नाही जेलला आहे ना जेलर मेन तसं आहे ना रेकॉर्ड रूमचा मेन हा अभिलेखपाल असतो. हा अभिलेखपाल जे आहे ना तुम्ही काय करावं मराठवाड्या लेवलला कुणबी नोंदी संकलन पथक तयार करतात. बरं त्या फास्ट ट्रॅक पथकामध्ये का नाही फास्ट ट्रॅक पथकामध्ये अभिलेखपाल त्याच्यासोबत 2 मोठे अभ्यासक आणि त्यांना आजकाल PDF बनवून मोबाईल शक्य आहे तर त्याच्यासोबत आहे ना अशा 10-12 मराठी स्वयंसेवक असेल पाहिजे त्या पथकामध्ये जेणेकरून ते काय होईल उदाहरणार्थ जालना जिल्ह्यामध्ये 8 तालुक्यात नाही ते समजा नसते सिस्टीममध्ये येत नसते तरी आम्ही स्वयंपूर्तीने काम करतो. तर असं मला काय म्हणायचं अभिलेखपाल मोडी अभ्यासक यांनी मराठवाड्यातले टोटल ज्यावेळेस निजामकालीन गॅजेट होतं 1882 त्यावेळेस मराठवाड्यामध्ये 5 त्यावेळेसच्या त्याच्यानुसार कलेक्टर ज्यावेळेस असेल तर तिथे रेकॉर्ड रूमला लिहिलेलं असेल हे डॉक्युमेंट कुठे ठेवलेलं आता सापडले जगताप एकदा प्रयत्न करणं गरजेचं असं नाही बरं दुसरे फायदे होतील दुसरे कोणते होते समजा 54 लाख जर दिले आणि परिवारात जर दिलं तर त्यांच्या माध्यमातून सोयरे गुंततील सोयऱ्यांना होईल हेच फक्त ते वाटप केले तर होईल ना उदाहरणार्थ तुमच्या आशेवर आहे मी आता सर 20च्या आत करा आमचं काय म्हणणं गॅजेट लागू करा काय नाही. मराठवाड्यात मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या ना अभिलेखपाल मोडी अभ्यासक हे आम्ही बरं 10-15 नमस्कार प्लीज वाईट फ्रेम आहे हे पत्र काढलं आता राज्यभरात
अपर मुख्य सचिव आहे तलाठी यांच्या सर्व पूर्ण महाराष्ट्र तुम्ही जे सरकार देतं ना का मराठवाड्याच्या धर्तीवर आपण गेलेला आहे त्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्र फिरत आहे तर त्याच्या आतापर्यंतचे आकडे आपले 1,47,000 जातीचे पण अंतर आहे या 3-4 दिवसामध्ये ते पण बऱ्यापैकी सुरू सांगितल्याप्रमाणे कोकणात 13,188 पुण्यामध्ये 3,190 नाशिकमध्ये 56,000 संभाजीनगरमध्ये 11,606 अमरावतीत 34,000 आणि नागपूरमध्ये 21,000 ज्या नव्या नोंदी सापडल्या त्याच्यातले हे आकडे हे आता देवराव साहेबांना पाठवले आता हे मोहीम सुरू झाल्यानंतर त्याचा आपल्याला प्रभाव पडेल जसं आता तुम्ही सांगितल्यामुळं मराठवाड्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये लिस्ट लावून शिबिरं घेतली तर तो एकदम 14,000चा आपण 4,000 मिळाला 4 ते 5 दिवस 2 दिवस त्याच्या 18,000पर्यंत त्या आधी आकडे गाव 8,000पैकी 7,000 तपासले कसं काय सापडलं नाही गावात जे गाव तपासणी आपण त्या ठिकाणी सवानी काहीच सापडलं हे मूल असलेलं गाव आहे काय झालं तुमचं म्हणणं आहे सगळे तपासले असंच म्हणणं आहे ना तपासले पण तिथं सापडलं मग 12 तपासले तहसीलदार कुठे तर ज्यांना दिले किती तपासली यांचं म्हणणं आहे पुरे तपासले असे तुम्ही धोरणात लोक आणता आमच्याकडे तहसीलदार कुठे तर ज्यांना दिले तर 12 तपासले सगळा आकडा कुठे आहे तुमचं गाव एकट्याचं तपासलं म्हणून तुम्ही काय सगळ्या सांगायला लागले का खोटं मग आपल्या जालना जिल्ह्यात 12 तपासले 34 33-34 झालं आणि 12 नाही नाही मांबडमध्ये माझे 138 पैकी 86 गावात तपासलं आणि पीक पाणी अहवालाची पीक पाणी तर 100% 100%. हो 100% बरं किती गावं राहिले आता जालन्यातली जिल्ह्याचं जिल्ह्याची तालुक्याचं हा जिल्ह्याची किती जिल्ह्याचं राहिली? विचारतो तालुक्याची किती राहिली 2 मीटर त्याच तफावत आहेत फक्त मी म्हणतो आता जर शेवटच्या क्षणात नका खोटं सांगू आता लय शेवटचं क्षण आहे कशाला वातावरण ढवळे तर खोटं बोलू 7,000 गावं तपासणी करायला झाली तपासलेच नाही तर कसेच पुरावे सापडते बरं गॅजेट मान्य नाही का हे नवीन मुद्दा आहे का ते तुम्हाला 23 डिसेंबरला सांगितलं होतं गॅजेट मराठवाड्याचं आपलं गॅजेट आहे ते 1884 आधी आपण आता तुम्ही सगळेश्वरीचं जे म्हटलं होतं ना सगळेश्वरीच्या प्रमाणात आपण नाही मग आता सगळ्यावरच बोला ना तुम्ही एकच लावून धरता ना आता सगळे सोयऱ्याचं ठीक आहे पण गॅजेटचं बी ठरलंच ना लावलं का नाही एजंटचा काय फायदा होईल अहो पुरे मराठवाड्यात एक मराठा नाही सगळे कोणतीच आहेत ना सगळे तर कोण मराठ्याचं गावच गरज नाही 0 आळ आहे तिथं मराठ्याला कुणबी सगळे गॅजेटमध्ये जे आहे तेच मराठी नंतर केले तुम्ही प्रशासनाने ते कुंडीत नंतर मराठी तुम्ही केले ते पुरावा म्हणजे शासकीय पुरावा म्हणून ग्राह्य नाही धरत का आम्हाला खरं सांगा गॅजेट समजा शासकीय पुरावा म्हणून ग्राह्य नाही धरीत का कारण त्यावेळेस सत्ता अस्तित्वात नव्हती म्हणून नाही धरीत का बहुतेक ग्राह्य विषय कसा आहे तो गॅजेट हा विषय मराठा हा पूर्वीचा आहे ते सांगतो कारण सत्ता ते चालत होते ना नाही आता आपण जे चाललो होतो आपण
चाललं होतं का ज्याच्या पूर्वी नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या सोयीला हे प्रमाण हा प्रवास आपला आतापर्यंत असा आहे. तुमचा जो गॅजेटचा भाग आहे हा असा तिथं आपणच सांगितलेला आहे मराठा आज बरोबर आहे. हे सरकार मला वाटतं त्या गॅजेट तुमच्या शब्दाला पुरावा गॅजेट मराठा हाच कुंडी येते याला पुरावा काय गॅजेट तिथं आम्ही बोललोच ना मराठा पुंडीचा मराठा पुंडी नाही तर कोण आहे. सत्यात कोण होते ती त्याच्यानंतर आपण स्वातंत्र्याच्या नंतर आपण सत्तेत आलो ते सत्तेत होते बरोबर. आता तो मग हा पूर्ण प्रवास आहे ना हा रद्द करावा लागेल तुम्हाला आणि मराठा कुंडी आहे असं शासन करावं लागेल. आता हा प्रवास वेगळा मुंबईचं गॅजेट मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं गॅजेट प्रवासात नाही बदल दादा काय म्हणतात तुम्ही जे म्हणतात आपण आता एका लेणं चालली बरोबर ना सोयरे असेल अहो आम्ही ती कुठं नाकारलंय ही चर्चा वेगळी ती वेगळी आम्ही ते सगळे सोयरे कुठं नाकारले त्याच्यामध्ये तो इंडेक्स करू नका सगळे अशी सोयरे आमची कशासाठी विनंती आहे. नाकारायला होतं आम्ही अगोदर भाऊ 23 तारखेला आपलं ठरलं होतं बीडला 54 लाख नोंदी मिळाल्या तुम्ही नव्हते का बीडला आपण याला मार्गदर्शन देऊ तुमच्या ते ध्यात नाही राहिलं काय आपल्या ध्यानात काही सगळंच करायचं मग तर काळीच लागायचं का आम्ही तुमच्या ध्यानात नाही राहिलं. असं नका करू हे बघ, तुम्ही लक्षात घ्या. अहो असं नका करू नये खरं खरं बोलतो एखाद्या व्यक्ती काय होते आवाज मोठ्यामुळे तुम्हाला ते लागत असत ते विषय नाही हा समाज महत्त्वाचा. त्यांचे ठरलं 54 लाख नोंदी मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र द्या. एक एक मुद्दा शांतपणे बोलू ना दादा पाटील साहेब, तुम्ही काय म्हटलं होतं का सगळ्या सोयीबाबत आपण निर्णय घ्या आतापर्यंत आपल्या सगळ्या सगळे सोयीसाठी WhatsApp, धडपड केली. सगळे सगळे सोयी ऐका मग चालू. आता ऐका मग आता ऐका हे मी नाकारलं का आत्ता बी नाही आमचा गैरसमज आहे 54 लाख प्रमाणपत्र दिलेत तेव्हा हे सगळे सोयरे कामाला तुम्ही प्रमाणपत्र आता दिले आपण नाही दोन की हे घेऊन काय मुद्द्यावर करतो चर्चा केली पाहिजे. एक तर सगळे सोयऱ्यावर आणि 54 लाख ते तरच बोलतो ना मी पण ते गॅजेट तुम्ही आता ग्रॅज्युएट आणलं मदत ते थोडं बाजूला ठेवा ना. तपासण्यात ना गाव आमच्या मारता का आम्हाला 7,000 गावं राहिले तपासायचं आणखी कोणत्या सगळं तुमचंच घर कसं जमन मग 7,000 कुठलं राहिलं भाऊ 33-34% 8%. दादा त्यांचं काय 7,000 आता आपला कुठून तो गावं तपासली आहेत, पण नोंदी सापडल्या नाही असं तुमचं म्हणणं आहे ना. अरे पण तपासलेच राहिले असून ते चुकीचं आहे. मग हे कसं काय कोणी सांगा तपासलेले आम्हाला कोण किती तपासले सांगा चला सांगा तुम्ही एवढं भाऊ समोर बोलायला लागला सांगा किती तपासले तपासाचे राहिले हे तपासाचा आकडा द्या चला द्या ना आकडा द्या तुम्ही तपासलेले आहे ना मग आज गावं तपासली 1,94,00,000 नोंदी तपासल्यात 1,94,00,000 आता तर त्या 7,000 गावांमध्ये तपासल्या असतील ना. जाऊ द्या सोपे देऊ 54 लाख नोंदी जे आहे त्याचे देतो मी आपण. तुम्हाला किती बाकीचं बाहेर सोडून देऊ 54 लाख नोंदी असतात त्याचे प्रमाणपत्र 20 तारखेच्या आत द्या जवाने म्हणतात तर 7,000 गावं आपण तपासतोच नाही जिल्ह्यातल्या या विभागाचे. जालना जिल्ह्यातले 7,000 गाव तपासतो नाही. मराठवाडा 8 जिल्ह्यात अहो मग ते तसं सांगा ना तुम्ही एकही गाव तपासायचं राहिलं का आणि तपासण्यानंतर त्या तिथं अधिकाऱ्यावर कारवाई करा कोण हराम करायचं होतं. पण हे चुकीचं कसं तुम्ही मग हे करता मग असं सांगा ना तपासले ना एकही गाव तपासायचं राहिलं का एकही गाव सगळे गाव तपासले त्याचे काही प्रूफ आहे का तुमच्याकडे. मी आयुक्त काय म्हणतो ते बाकीचं नको सांगू. एकही गाव तपासाचं राहिलं म्हणजे ते राहिलं तपासलंच नाही असं कुठं आहे का. आता रेकॉर्ड मधला एक तरी कागद तपासाचा राहिला असं काही आहे का तुमच्याकडे. किती तपासलं आतापर्यंत विभागात आपण. तर काय झालं जेवढे कागद होते आपल्याकडे उपलब्ध 2,94,00,000 हे सगळे तपासले. कागद तपासले नाही, असते. ऐका हो तुम्ही हे गाव वाईज दप्तर नाही आहे लक्षात घ्या. हे जे तुमच्या इथे कसं आहे ते एकत्रित रेकॉर्ड आहे. तुमच्या मराठवाड्यात काय झालंय कोतवाल बुक जे असतं ते तुमच्याकडे नाही आहे. जन्ममृत्यूची नोंद नाही. जे काही आहे ते एकखट्टा रजिस्टर आहे लक्षात घ्या. आणि त्या जोवरून आपण गाव शकतो. विदर्भात काय आहे तर गाव वाईज कोतवाल बुकाच्या नकली आहे. गाव वाईज आहे ते. जन्ममृत्यूच्या नोंदी गाव वाईज आहे.
पण मराठवाड्यात तशा नाही आहे, म्हणूनच तर पंचायत आहे ना. सगळ्यात मोठी अडचण तेच आहे, हे तुम्ही समजून घ्या. घेतलं समजून. आता शिरूर तालुक्यातल्या नोंदी काय नाही ऐकायचं, आमचं बी ऐका. शिरूर तालुक्यातल्या नोंदी पाठवत येतात आणि काही पाथर्डी द्या. त्या लोकांच्या जवळ नोंदी आहेत, आत्ता नोंदी आहेत. 3 महिने झाले ते याला पाठी घालते. कोण देणार त्यांना पत्र? तुमच्या चुकी आम्ही काय करावं त्याला? तालुक्यात सरकारनं टाकले, सरकारनं टाकले. उमरामध्ये 2-3, 10-15 तक्रारी असतात. पण हे उदाहरणच आहे ना, 26 गावं आहेत ती. असं नाही व्हायचं. असं तुम्ही जर या- आमचं ऐकून नाही घ्यायचं तुम्हाला. तुम्ही सांगा, एवढ्या मोठ्या विषयावर तुम्ही अशा 100-200 तक्रारी आल्या आणि त्या जर आपण व्यक्तिगत स्तरावर करतो म्हटलं तर ते शक्य साधं नाही. आहे ना. पण ते बरं ते जाऊ दे, ते सोडून दे, सगळं सोडून दिलं. आत्ताची चर्चाची 54 लाख नोंदीवर आपली काल झालेली 1.5 महिना पूर्ण झाली. त्यापासून 54 लाख नोंदी. तुम्ही काहीही करा, आम्हाला 20 तारखेपर्यंत एक प्रमाणपत्र द्या. तुम्ही मध्यस्थी व्हा, तुम्ही यांच्या मागा लागा, प्रमाणपत्र द्या आणि त्याच्या परिवाराला द्या. हे सगळे सोयरे तवा कामाला येतील. आपण जे मान्य. आपण पाटील साहेब काल काय ठरलं होतं, त्या 54 लाख ज्या नोंदी आहेत त्या गाव पातळीवर ग्रामपंचायतवर लावणे, ज्याच्या नोंदी आहे त्या त्याचे वंशवळ सापडली तर त्याच्या घरापर्यंत आणि अपलोड करणे वेबसाईटवर, हे आपलं ठरलं. आता ह्या सगळ्या नोंदी दिल्यानंतर त्या माणसानं अर्ज केला पाहिजे. आता अर्जाच्या सुविधा लिहिण्या-घेण्यापासून आपण प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये माणसं ठेवू. आता अर्ज करायला त्याला यावंच लागेल, त्याला सही द्यावं लागेल आणि जेथपर्यंत तो अर्ज करत नाही, सही करत नाही, त्यापर्यंत प्रमाणपत्र देऊच शकत नाही पाहिजे. बरोबर. आता तुम्ही जर त्यांच्या ग्रामपंचायतीला लावलं आपलं ठरल्याप्रमाणे यादी, तर त्याला माहिती होईल माझं नाव आलं तर तो अर्ज करत. हां त्याला जर त्या ग्रामपंचायतीला माहित झालं तर तो अर्ज करत. नाही, त्याच्यासाठी दवंडी देत आहोत त्याच्या घरापर्यंत. आता आपण वेबसाईट पण डिक्लेअर केल्या, त्याची जाहिरात दिल्या सगळ्या मोबाईलवर. तुम्ही आता वेबसाईट काढलं ना, सरपंच तुम्ही तुमचं वेबसाईट काढलं तर तुम्हाला भेटतं ना. सरपंचाला कळत, बाकी शेतकऱ्याला त्याच्या कळत. घरापर्यंत ग्रामपंचायतला लावलं ना. ग्रामपंचायतला लावा, तेव्हा अर्ज करत. आणि हे तुम्ही- केलं ना, हे तेच आहे ना दादा. तुम्ही एकदा वाचा तरी दादा. हे आपण बोलू ना, त्या सगळ्या नोंदी आढळून आल्या आहेत. त्या संबंधित नागरिकांना निदर्शनात येण्याच्या अनुषंगाने या सर्व तलाठी यांच्यामार्फत गाव स्तरावर मोहीम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात यावे, जेणेकरून पात्र नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरिता सदर नोंदी पुरावा म्हणून सादर करता येईल. हे महसूल अप्पर मुख्य सचिवानं सगळ्या कलेक्टरसाठी पत्र काढले. 18 जानेवारी म्हणजे करत त्याची नाही. अंमलबजावणी कधी होणार आहे? चालू आजपासूनच चालू झाली. माझ्या अंबड तालुक्यातले झाल्या हे काय? ते चालू आहे, साहेब. कुठे मग 2 दिवसात प्रमाणपत्र द्यायचे सगळे जेवणाला? अर्ज केल्यावरच प्रमाणपत्र. आता त्यांना माहित झालं तरच ना. हा. त्यांना माहित बी झालं पाहिजे. माहित करासाठीच मोहीम आहे ना. मग होईल ना. आता तुम्ही आमच्या हे प्रशासनाच्या लक्षात आलं नाही, तुम्ही हे लक्षात आणून दिलं आणि तुम्ही हे चांगली गोष्ट लक्षात आणून दिली, तर त्याच्यानुसारच तर आपण विभागीय आयुक्ताकडे बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर तुम्ही म्हणा का मराठवाड्यासारखं संपूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे. आता संपूर्ण महाराष्ट्रात हे काम सुरू आहे. आता ह्या नोंदी त्याच्या घरापर्यंत पोहोचणं काय होतंय, तुम्हाला मी मागे सांगितलं का एखादा रामदास नाव आहे आणि वडगोदरी नाव आहे, रामदास आणि वडगोदरी, त्याची वंशावळ शोधाले नाही म्हटलं तर खूप वेळ लागतो. कारण तो कोणत्या त्या गावच्या रामदासाचे 10 असतात, तर त्या रामदासाच्या 10 शोधाले थोडं कठीण जातं ना. तुम्ही हे लक्षात घ्या ना. त्याच्या चुकीच्या माणसाकडे कठीण गेलं नसतं. 1.5 महिन्यापासून त्यांनी प्रशासन सुरू केलं असतं. किती केलं आहे पहा. याच्यासाठी वेगळी टीम तुम्ही सांगा. वंशवाळ पाहण्यासाठी शोधण्यासाठी आता एक प्रस्तावही आपण पाठवला. कारण याला याच्यासाठी ही मान्यता जर 1.5 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं तेव्हा घेतली असते तर प्रशासनाने काम केलं असतं. सगळ्या त्या गोष्टी आता तो नाही झाल्या त्याच्यापेक्षा आता काय समोर काय करता होतंय येईल ते पहा. दादा, आता त्याच्याकडे एवढं पण करा, पॉझिटिव्हली बघा आपलं ना. बोलणं झालं त्याप्रमाणे करून टाका. हा? जे बोलणं झालंय त्याप्रमाणे करा. 54 लाख आपल्या नोंदी द्या किंवा आम्हाला हे प्रस्ताव जे केलेला आहे तो खालचा 54 सगळ्या सोयऱ्यांचा, तुम्ही सांगा. ते 54 लाख प्रमाणपत्र मिळाले तर तो कामाला येतो. बरोबर आहे ना. नसता नुसता तो कागद म्हणून आमच्या हातात राहतो. तुमच्या भावना अगदी बरोबर आहे, पण आपण हे तुम्ही सांगा आम्ही काय करणार आहे. आम्ही शासनाला सांगणार, सचिवानं पत्र काढलं, सचिवानं कलेक्टरला सांगितलं, कलेक्टरने तहसीलदार सांगितलं, तलाट्याला सांगितलं. हेच करणार आहे का नाही तुम्ही सांगा. प्रोसेस तर हेच आहे का नाही. आता ह्या प्रोसेस आपण केल्या नसत्या तर भाग अलग आहे. आपण ह्या सगळ्या प्रोसेस केलेल्या आहे आणि सगळ्या प्रोसेस तलाठ्यापर्यंत गेल्या, त्याची कारवाई सुरू झाली, गावगावात दवंड्या सुरू झाल्या, लिस्ट लागणं सुरू झाल्या. आता ज्याला नाही भेटत एवढं तर गावातल्या गावात आता इथं अंतरवालीला आहे, तर या ग्रामपंचायतमध्ये येऊन पाहिले पाहिजे का नाही त्यांना, तर मग माझं नाव लागलं का नाही लागलं, एवढं तर काम केलं पाहिजे का नाही नागरिकांना. तुम्ही लावा ते करी. ते तर लावलं सुरुवात झाली ना ना, दादा. लावलेलं आपण
तुमचा भावना प्रामाणिक आहे त्या आपण लावल्या ना. फोन द्या ना गावाला फोन लावून बघतो. कुठल्याही गावात फोन लावा. हा तुम्हाला लावला तुमच्या आम्ही त्याला कारवाई करू आपण. तुमचं काय वगैरे नाही नाही, बघा ना पहिल्यांदा विचारा तुम्ही, खात्री करून घ्या. ज्या गावच्या नोंदी सापडल्या तिथंच लागल. तुमच्या गावात लावली कुठलाही लावा, रँडम कुठल्याही गावात विचारा लावा. बोललो नाही लावली काय म्हणता इथं. तुमच्या तुमच्या गावात नोंदी सापडल्या का? तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या असेल तर लागणार नाही. ज्या ज्या गावात नोंदी सापडल्या त्या गावामध्ये दादा दौंडी देणं असेल, नोंदी ग्रामपंचायतवर लावणं असेल, सगळे कामं चालू झाली आहेत. कायम चालणारी प्रोसेस आहे. त्याचा दाखला म्हणजे हा कायमस्वरूपी चालणार नाही, कारण आता 7 महिने चालली आणखी नाही हो, आता तुम्ही सांगा माझ्या गावातल्या आपण 10% बाबा तुमचं कल्याण झालंय, आमचं गुतलं हाडू. 10% लोकांना जमीचा दाखला काढला. गरज पडली तर काढतो. गावाचं नाव काय आहे? नाही गरज पडली नाही, लय तरसालेले लोक. दहीपुरे नावाचं गाव आहे भाऊ. दहीपुरे नावाच्या ग्रामपंचायतमध्ये अशा नोंदी लावल्या. सगळ्या गावाचं नाव, रायबांना सिद्धू, तुमच्या गावात नोंदी मिळाल्या ना? बारसावडा, प्रत्येक गावागावात बरं ठीक आहे. तर त्याचं ग्रामपंचायतनं काही लावलंय का? तिथं ग्रामपंचायतला तहसीलदार किंवा तहसीलच्या एखाद्या अधिकाऱ्याने येऊन तुमची तिथं काही नोंदी मिळाल्या लावलंय की नाही लावलं ग्रामपंचायतला? कुठलं गाव आहे? ओली काळे म्हणून गाव आहे. तिथं नोंदी सापडल्या का त्या गावात? तुमच्या बोकडून ना त्याचं 1 मिनिट फोन घ्या. तुमच्या गावात नोंदी सापडल्या. नीट ऐका, नीट हा, घ्या ना, बोला ना. नोंदी सापडल्या तुमच्या गावात. नोंदी सापडल्या. कधी सापडल्या? आज सापडल्या. नाही, आम्ही अचानक फोन लावला तुमच्या गावात लावले का? तुमचं नाही म्हणतो नोंदी तर सापड. तुमच्या गावच्या नोंदी नोंदी सापडल्या सापडल्या ना का? आपल्या इथं. ते लिस्ट नोंदी लावली. सापडल्या का आपल्या गावात काही? का बरं लावली ना लिस्ट? हा, आणि ते हे लावलं का? अरे शांतपणा नको शिकू. हे लावलं का? तू आज का गावात आज यादी का लावली का? सापडली लावली का नाही तू? पाटलाशी बोल जरा. अरे काय शांतपणा करतो? सांग त्याला किती सापडलं. हुशार झाला का? सरपंच आहे आमच्या गावाचे. नोंदी सापड्या तुमच्या 70 सापडलेले आणि का लावलं नाही? कधी? का लावलं नाही तू सांग. पहिलेच 1 वेळ मिनिट ऐका आता. तुम्ही या लिस्ट लावली का सकाळपासून काय केलं मग? ग्रामपंचायतला? दौंडी पण नाही दिली. हा? हे यांना सांगा. परत देतो. म्हणजे मग आम्ही काय इथे काय बच्चू भाऊ. लावतो तुम्ही फसवून? बच्चू भोकरदन तालुक्यातला इथं 70 नोंदी सापडल्या. यादी लावली विचार. ते लागल्या नाही का तुमच्या लिस्ट नाही लागल्या का गावात? सरपंचच तो. सरपंच ते गावाचं नाव काय? चांगलं नाही. घेऊन घ्या ना. सगळ्या अनागोती कारभार आहे. हे बरोबर नाही आहे. हे सगळं अनागोती बदनापूर कारभार तालुका आहे. कुठला यांचा? भोकरदन तालुक्यातले कैसे सरपंच आहे. करायची कारवाई कशी करायचं नाही. गावाचं नाव बी घ्या त्यांचं. भोकरदन तालुका. गावाचं नाव काय दादा? पिंपळगाव. गावाचं नाव काय तुमचं? पिंपळगाव बोलते. का बरं कोणाला दिली ती जबाबदारी? बोलते पिंपळगाव. भोकरदन तालुका. नोंदी लावायची आणि आज जबाबदारी दिली. दादा हे घ्या दादा. त्याला निलंबित करा साहेब. दादा निलंबित झाल्यावर का लावलं? त्याला नोटीस द्या. कलेक्टर ते हे आलते तिथं 4-5 गावं तपासले. महेश भाऊ आलते ना? नोंदीत सापडल्या. कोणीच हो ते किनगावच्या नोंदी सापडल्या ना? नोंदी सापडल्या. किनगावच्या? पण ग्रामपंचायतले लिस्टच लावली नाही. तिथं यादी लावली का? गेवराई तालुक्यातल्या सरपंच कोणी किनगावचा तुमच्या गावात सापड्या का? किती सापड्या? कोणता तालुका? टाकडगाव गेवराई तालुक्यातले सरपंच आहे, त्यांच्या गेवरा गावात लावल्या. तालुका टाकरगाव अशा गेल्या गेल्या आम्ही फोन लावून नोंदी विचारतोय. सापड्या का? लिस्ट लावली नोंदी नाही नाही सापड्या. गावागावात. नोंदी सापड्या आहेत का? नाही मग त्याला कारवाई करावं. असं कसं काय? हे तुमचं जालन्याचं हे किनगावचं विचारून घ्या. नगर अधिक साहेब किनगावचं विचारून घ्या. जांभळचे तहसीलदार आहे. यादी ग्रामपंचायतला लावली का? असं बरोबर नाही. चांगली गोष्ट नाही. हो पण ते खाली कारवाई होत नसेल तर अर्थ काय? तुम्ही आम्हाला तोंडावर पाळायला आले का? तुम्ही एक सांगा. तर हे चांगली गोष्ट नाही आहे. मला जिथं अशी कारवाई असेल त्याच्यावर कारवाई करा. हे 10-15 निलंबित होऊ द्या म्हणजे मग चालावर येईल. हे बरोबर नाही आहे. तुम्ही आम्हाला तोंडावर पाळत असाल तर मग आम्ही तुमच्या कार्यालयात देऊन बसतो. मग तुम्ही पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत असेल तर मग आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल. हे चांगलं नाही आहे. हे चांगलं नाही. रॉंग आहे. तुम्ही आढावाच घेतला नाही मग याचा अर्थ तुमचा कलेक्टर का झोपा काढतो का तिकडे?
तुम्ही ज्यांना ज्यांना लावल्या नसेल लिस्ट त्याच्यावर कारवाई करा. नायब तहसीलदार असेल काय असेल सगळ्यावर कारवाई करा. हो आता दुसरा त्यांच्या लांब भेटले जिल्हा परिषद सदस्य आहेत ते. त्यांच्या गावात नोंदी सापडल्यात आणखी लावलेली आहे. काय चुकी आमची? पण नोंदी मिळाल्याची उदाहरणं पण आहेत ना लावलेली. त्यांचं गाव कुठलं आहे? अहो ते कुठं नाकारतो आम्ही. हे बाकीचे तुम्ही तुमचीच बाजू धरणार का कवावी? आता दोन्ही तुमचं नाम तुम्हाला 20 तारखेचा आता आम्हाला द्या नाही तर तुम्ही उठायचं. हा तुमचेच बाजू लावून धरणार. आमचं वाटलं झालं रावले एखादी फाशी घेतलं असं काय करता तुम्ही? हे बच्चे भाऊ मध्ये पडेत म्हणून आम्ही व्यवस्थित चाललंय हे मॅटर. चुका तुम्हीच करणार तुमच्या बाजू नुसतं लावल्या सांगा लागेल. हे गाव सगळे इथून उघडे पडेल. तेव्हा सकाळपासून ते बसले पत्र घेऊन त्याचं हातात कागद असू 2 महिने झाले त्याला पत्र द्यायला. तेव्हा म्हणून तुम्हाला वेळ मिळाल्यावरती मी आपला अधिकारी असतो का? कुठला तालुका आहे? तालुका कुठला आहे? हे कुक्कळगावचं एक पत्र सापडे आता अंबड तालुक्यात. हे नवीनच लफडे काय काय सांगा ते दोन सांग काय 1953 ची खरेदी खात्याची नोंद आहे, पण ते काय इकडे घेते ती काय जुनं रेकॉर्ड आहे. हा बघी का नाही ग्राह्य धरायची? निजामकालीन का नाही ग्राह्य धरायची? ती बघा निजामकालीन त्यांच्याकडे नोंदी आहे. का नाही ग्राह्य धरायची? का नाही धरायचे? त्यांना हाकून देते. 1.5 महिने झाले तिकडे घालते. ATM कसा लागलाय मला अंबरला. त्यांनी जेव्हा हल्ला घडून आणला पाठीमागचा हल्ला दिवशी घडीला ऑनलाईन दीड महिना झाला करून. अरे पण एवढ्या वेळ लागते का? कोण आहे ते SDM? ATM नेच हल्ला घडून आणलेला ह्यो आमच्या डोक्या फोडायला. नाही हेच 1.5 महिना झाले ते काय ऑनलाईन चाललंय हे पुऱ्या राज्यात असं आहे. विभागीय आयुक्तांना पत्र काढले आणि प्रत्येक गावात ग्रामपंचायतीला नोंदी लावायला सांगितलं. 75% गावात नोंदी लावल्या. गावात नोंदी निघाली. आपण ग्रामपंचायत लावा तिथं शिबिरं भरा केलं. पत्र काढल्यावर कलेक्टर काम करत नाही, SDO काम करत नाही, तहसीलदार काम करत नाही. आम्हाला पाठवता आम्ही. तुम्ही एक सांगा चांगलं नाही याच्यावर कारवाई झाली. बरोबर बोलते तू, बोलून दे. हे पाय असं असेल ना मग हे समाजाकडून येतं. थोबाडी देऊन मारून चालेल त्या तहसीलदाराला. हे चांगलं नाही आहे. मग आम्हाला पाठवता कशाला मराले इथं? नाही बोलून चालत नाही. कारवाई पाहिजे मला. सस्पेंडच करावं लागेल. तुम्ही सांगा दिलेल्या कारवाई तुमचं म्हणणं कसं आहे का नोंदी सापडल्या असेल त्या ग्रामपंचायतीला तुम्ही हा फेसबुकला लाईव्ह हे अंबडला तालुक्यात गावाला लिहून घ्या ना. हजारो कमेंट कंटिन्यू चालू आहे. आमचं गाव तपासले नाही म्हणून त्या अर्ध्या गावात तुम्ही नोंदीची कारवाई पूर्ण होत नाही. ते त्यांचा जीव संतापणार नाही का? काय म्हणून ते आंदोलन करणार असते? प्रशासनाच्या या अशा बिंदास तुम्ही थोडा कलेक्टर व्हाईस त्याचे 1-2 निलंबित केल्याशिवाय याला कारवाईला गती येणार नाही. मी सांगतो असं तुम्ही पत्रक काढून देताना आणि असं तोंडावर पडत हे धंदा आपण नाही करणार. 5,000 कमेंट आले का? कमेंट भरपूर आहेत. बऱ्याच लोकांचे कमेंट आमच्या गावात तपासले म्हणून. बीड शहरातलं नाही, मंठा तालुका नाही, पळशीमधलं संभाजीनगरचं नाही. असं झालं तर मग आम्ही कशाला इथे येऊन बसायचं काम नाही. तुम्ही कारवाई करा. कारवाई इथं भाऊ दुसरं सांगतो जाता जाता शिव हे माझं फेसबुक लाईव्ह सुरू आहे. याच्यावर 5,000 कमेंट पडलेत आमच्या गावात तपासले नाही म्हणून आणि नोंदी असून लावल्या नाही. ती पलीकडे सांगतात म्हणून मी तुम्हाला इकडे सांगायचं. टाईट करावं लागेल. आमच्या गावात नाही लावलं. आमच्या गावात नाही लावलं. झिरो टॅक्सी कुठे मागा वेळ काळ सगळं सांगा. आमच्या गावात नाही लावलं. आमच्या गावात कसं आहे आता हे प्रशासनाचं काम आहे. तुम्हाला माहिती आहे का हे प्रशासन आमच्या गावात काहीच नाही. की निघल एवढं सगळं क्रांती तलवार असल्यावरही हे असे वागत असून ना विराज तुम्ही चला आमच्यासोबत. मी तर आहेच ना सोबत. जाऊ द्या. हे तुमचा सध्याचा मान्य आहे. 54 लाख पत्र देईपर्यंत आपण वाट बघू. 20 जानेवारीपर्यंत चला तुम्ही आमच्यासोबत. मी तर यायलाच तयार आहे ना. मला काय आपण समाजाकडून आहे. समाजाचं भलं झालं तर याच्यात मजा आहे. ते ड्राफ्ट मान्य आहे. बस का आता ड्रॉप मध्ये फायनल करायचं नाही का? नाही ते मी आज वाचतो म्हणलं त्यांना. ते तुम्ही आलो ते जरा समजून सांगितलं मला. नाही मी ते सोडून देता विषय तुमच्यामुळे डोक्यात घेतला. ते जरा समजून सांगितलं. मी याला आज रात्री वाचतो. 54 लाखाची जबाबदारी यांच्यावर टाकून द्या आणि तुम्ही मोकळे व्हायपासून आंदोलन तयारी करा. आपले लोक बैलगाड्या घेऊन तिकडे इकडे
हो काही नाही, वांधा विनोद नाही नाही. पहिले शब्द दिला तर शब्दाने आपण हे ठेप्याला नाही येत असे आपण मुंबईची तयारी होईल. यांना फक्त एवढंच सांगायचं जो राम राम, तुम्ही 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांना प्रमाणपत्र विचार द्या, त्याच्या परिवाराला द्या, परिवाराची वंशावळ घ्यायची गरज नाही. मग मात्र एक मिनिट मग मात्र हे त्याला लागू होतं. ही आधी काढून उपयोग नाही 54 लाख दिल्याशिवाय. आपण नोंदी केल्यानंतर ज्यांनी अर्ज केला त्याला प्रमाणपत्र द्या असं म्हणा, तुम्ही दुरुस्त करा. त्यांनी नका देऊ द्या अर्ज, नका करू द्या, आपण नाही जबाबदार मग त्याला. हा हा बरोबर असं आपण नाही जबाबदार त्याला, त्यांनी नाही केलं. परंतु 54 लाखाला पत्र द्यायची कारवाई जर सुरू केली गावागावातून यांनी अर्ज भरून घ्यायला किंवा द्यायला याद्या लावल्या तर होतही विचार. विशेष बाब करून टाका आज रात्रीतून प्रशासनावर ढकलून द्या सगळं. प्रशासनावर 24 घंटे काम करायचे यांनी. 54 लाख पत्र द्यायचे, अर्ज कोणी केला नाही म्हणून त्यांनीच लिहायचं याने अर्ज केला नाही म्हणून, आणि आपल्याला ड्राफ्ट 20 तारखेला यांनी द्यायचं. किती पत्र दिले ते मग त्याच्यानंतर याचा विषय आधी याचा विषय नाही. याचा मी आता रात्रभर अभ्यास करतो. तुम्ही आता निवांत राहा. तुम्ही एवढं सांगा 54 लाख पत्र द्या, नाही तर 20 जानेवारीला मी बी चाललो. जरा आम्हाला गावा घे. हा तुमच्यासाठी ते राहू द्या, पण त्याच्यावर तुम्ही उद्या कधीपर्यंत सांगणार काय? उद्या सांगतो आम्ही 11-12 वाजता तुम्हाला. ठीक आहे. ते एकदा फायनल करून आणि टाकू. ही यंत्रणा बघा आता ही कशी, हे यांच्यावर बघा रात्रीतून काय काय करता येईल. प्रमाणपत्र तर जाते, रेकॉर्ड लई आहे, शाळेचा रेकॉर्ड आहे, देवीचा आहे, आणखीन याचा नाही घेतला. इथं जवळपास 1 लाखापेक्षा जास्त पुरावे राक्षस भाऊंचे ते घेतले नाही. ते तर आपण आधी सूचना करतो. काहीच घेतलं नाही यांनी. आणि आता 20ला आपल्याला तिकडे जायचं ते यांनी सुरू केले आता तपासायला. नाही हे तुम्ही सांगितल्यामुळं हे तर गावात 23 डिसेंबरला सांगितलं होतं ना मी, का नाही हॉटेलला प्रमाणपत्र द्या म्हणून. ते आज नवीन सांगितलं काय, त्याचे रेकॉर्ड येतं चॅनलवर आलेले. हे तरी बरं झालं समोर ठेवायचं, मला याडीच काढ असतं. मी बारकुसात दिसतो, मला कोणी घुमी दे. येवला तालुक्यात चलो धन्यवाद. येवला तालुक्यात फोन आहे ते म्हणजे आमच्याकडे सुद्धा यायला लागले नाही. राज्यात कुठंच नाही नाही राहिले ते काय तेच बोलत होते. काय फोन ते किती द्यावं लागून त्यांना. येवल्यात सुद्धा म्हणजे तालुक्यातून फोन आहे आणि एक फोन लावून द्यायचं म्हणलं तुम्ही तुमची शिर फाटवून मग फाटवण्यापेक्षा यांना धोरणाला लावा ना. बरे आपली समाजाची बाजू शेती हे असंच करतील. आणखीन 5-6 महिने ढकली देईन पुढं. पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे. हो, कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाहीत. तुम्हाला माझी हात जोडून विनंती, शपथ सांगतो मी तळतळी ना, मुंबईत मराठी उठणार नाहीत. आणि डोक्यातून ते काढून टाका हनूत मारूत ते याच्यासारखा प्लॅन ते मग अंतराळी चालतात त्याचं शपथ सांगतो. डोक्यात सुद्धा नका. हो, तुम्हाला शासन म्हणून बोलतो. आता हे तर आमच्या बाजूने, त्यामुळे यांना बोलणं उपयोग नाही आमचा. तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात आणू नका. तुम्हाला वाटतं सण सत्तेच हाताला लांब असतात, पुऱ्या आयुष्यातून उठवतो मराठी. कारण पहिल्यासारख्या मराठीने राहिल्या ते एकदम कट्टर झालं. राजकीय जीवनातून पुरं उठवते. आहे प्लॅन सुरू आहे तुमच्या हे बनवून चालू काय म्हणते त्याला ट्रॅप चालू. माझ्यावर 4 रचिले आणि मी आधीच समाजात सांगून भेटवले, तर आता मराठी तुमच्याकडे तिकडे निघालो. शासन एवढं सकारात्मक आहे, एवढं सगळ्या गोष्टी. काय केलं सकारात्मक? पण हे एवढे निर्णय होत कोणतं आहेत. सकारात्मक हे कुठं? आता बघा ना आजचा निर्णय 18 जानेवारीचा बघा काय? मराठवाड्यातला ते काढला ना आता ग्राम. आता ठीक आहे या प्रशासन द्या ना मग आम्ही आता भाऊला दिला ना शब्द, द्या ना 20 तारखेपर्यंत. आम्ही कुठं नाही म्हणतो. आणि तसा तर भाऊ वेगळा शब्द आहे. भाऊ म्हणलेला 6 दिवस लागते. मग 54 लाख द्यायचे असले तर म्हणलं लागून द्या 22 तारखेला पुण्यापाशी. आम्ही तिथं ट्रका घेतो 12 गुलालाचे. देशात असं कोण नसन दिल्यावर गुलाल टाकणं काम झालं म्हणजे जाय तिकडं आम्ही गुलाल टाकायला येतो तुमच्या. चला दादा मुख्यमंत्री रात्रीच बदलतो, मग आरक्षण द्यायला एवढा उशीर का? हो, ते बाकीच्या गप्पाला घालून येते. बाकीच्या ना इथं आरक्षणाला डोका लावा. राजकारण नाही करायचं इथं. तोच विषय आहे, आरक्षणाचा. आरक्षण आहे का हे? राजकारण करायला नाही यायचं. इथं फक्त मराठा म्हणून यायचं कुणी असलं तरी. मी व्यासपीठावर सुद्धा कोणाला बसून देत नाही. इथं फक्त मराठा म्हणून यायचं आणि मराठा म्हणून भांडायचं. मग ते पुढचा कुणी असो, ते प्रधानमंत्री असो ना तिकडे मुख्यमंत्री असो. चला मग आम्ही येऊ का? हो दादा. आता काय बोलायचं आहे? सगळं मी माईक इकडे घेतो. आता मी नाही बोलत. ते नाही का फक्त लेपल घेऊन टाका ना, फक्त लेपल घ्या ना. फक्त लेपल घ्या. नाही बोलणार. हा तुम्ही इकडे या. ते आमचं वैयक्तिक दोघांचा शब्द आहे.
जाऊन द्या ना, पण मी वाचून सांगतोय हे बी म्हणलोय ना, आम्ही दोघं आंदोलक आहेत, असं कपलत नका करू आमच्या दोघात तरी. त्यावेळेस आम्हाला तुला तुमच्यासाठी दिवसभर बसला. चला आम्ही येतो मग विस्तार केले. राहू. हो मुंबई जायला आम्हाला ट्रॅक्टर आणणार आहेत का बैलगाडी आणणार आहेत? हो पाटील पाटील आता हीच पार्टी जॉईन करा तुम्ही. शॉर्ट थोडंसं मजकूर संदर्भात बोलता येईल का? जरांगे पाटील बोलतायत सगळ्या बैठकीत आताच्या. हो लाईव्ह फेम दिलेली लिंक टाकून दिली. म्हणजे 12 मीडियाच्या बांधव 12 फुटाचं जबरदस्त. हॅलो आता हे भेटले तिथं. ओके रेडी ओके पाटील आणि आता मनोज पाटील काय सांगाल? तुमची आणि शिष्टमंडळाची चर्चा झाली, संवाद झालाय, काय पदरी पडलंय? काहीच नाही, त्यांनाच उलट आम्ही उणिवा दाखवून दिल्यात की मराठा समाजाची किती प्रशासनाकडून अडवणूक होईल. आम्ही त्यांच्या प्रत्यक्ष ते म्हणले, आम्ही गावोगावी याद्या लावल्या, ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्या आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवले, याद्या लावल्या नाहीत म्हणून. त्यामुळे ते काय बोलणार आहेत, माघारी गेले. त्यांनी जो आज तुम्हाला ड्राफ्ट दिला होता, त्या ड्राफ्टमध्ये आणखी काय काय चुका राहिल्या, त्याला काय दुरुस्त करायला सांगितले, त्याच्याबद्दल तुमचं काय मत? मी अगोदर तो वाचतो त्यांना सांगितलंय, उद्या 12 वाजेपर्यंत सांगतो. पण ड्राफ्ट महत्वाचा नाही, आधी सगळे सोयरी शब्द आधी महत्वाचा नाही. 54 लाख नोंदी ज्या मिळाल्यात त्याचे प्रमाणपत्र अगोदर मराठा समाजासाठी महत्वाचे आहेत. मुख्य मागणी ती आहे आणि खरं भविष्य त्याच्यात आहे, ह्या ड्राफ्टमध्ये नाही आहे. मराठ्यांचे पोरं त्याच्यात मोठे होणार आहेत आणि त्यांच्या परिवाराला द्या 20 तारखेच्या हे सांगितलंय. आणि आम्ही मुंबईकडे जाणार आहे 20 तारखेला, हे कन्फर्म आहे. उत्तर न देता आल्यामुळं त्यांचा नावेला जाणार. आता ही सगळी तुमची चर्चा झाली, तुम्ही त्यांना बोललात, त्यांनी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत. याच्यातून उद्या तुम्ही 20 तारखेला मुंबईला जाणार आहात, त्याच्यावरती काही तोडगा निघण्याची शक्यता आहे का? 54 लाख नोंदी त्यांचे प्रमाणपत्र देणे, त्यांच्या सगळ्या परिवाराला देणे. 54 लाख प्लस एकूण परिवाराला दिलेला एकूण आकडा किती कोटी किंवा आम्हाला याचे म्हणजे पुराव्यानिशीच देणे, कागदपत्रीच त्यांनी. आणि नंतर हा सगळ्या सोयऱ्याचा विषय नंतरचा, त्यावेळेस तो वोट हुकूम काढावा. अगोदर ही म्हणजे जसं की बागायती जमीन करायची, परंतु विहीर खांद्याच्या आधीच मोटर आणून ठेवली. विहीर खाल्ल्याने तिला पाणी लागलं, मोटर का मातीत टाकीतो का मग? तर असा प्रकारे उलट आले, ते सरळ यायला पाहिजे होतं. आधी नोंदी, नंतर परिवाराला देणे आणि नंतर हा ड्राफ्ट सगळ्या सोयऱ्याचा. तर ते उलट इकडं असं चालले, त्यामुळे ते मान्य नाही. 20 तारखेला मराठा समाज 100% जाणार. याचा एकच दिवस शिल्लक राहिला आता, म्हणजे याचा अर्थ असा समजायचा की 20 तारखेला मराठा समाज हा मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेने रवाना होणार. मराठे तयारच आहे, फक्त ते मराठे मजा बघते आता घरी टीव्ही बघून. तुम्ही लय आमची बेस्ट ही केलेली आंदोलनाची धुरा सांभाळलेली, ते बघतात काय काय चाललंय, कुठं कसं कसं आहे. ते रेडी तयार आहेत, फक्त पिशा उठलायच काम आहे. आम्हाला आरक्षण घेऊन यायचं, आमच्या पोरापेक्षा आम्हाला मोठं कोण नाही. मराठ्यांना विनंती, इतक्या ताकदीनं बाहेर पडा. आरक्षण दुसऱ्या दिवशी सकाळी मिळालं पाहिजे, इतक्या ताकदीनं बाहेर पडा. उद्या तह होण्याची कुठलीही शक्यता नाही, चान्सेस नाही. तहनफी ते तह होते, आता काय तहनफी तह सुद्धा शब्द पाळला जायचा. आता काय परवाच्या बैठकीत आजच्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी एक गोष्ट सिद्ध होती की प्रशासन काम करत नाही. त्याबद्दल मनोज बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना झापलं सुद्धा. तर तुम्हाला बी असं वाटतंय की प्रशासनच इथं चुकतंय? दोन्हीकडून चाल ढकली. प्रशासन शेवटी शासनाचा मालक कोण आहे? प्रशासनाचा मालक कोण? शासनच आहे. शासनाने तंबीज दिली तर प्रशासनाला पळावं लागेल रात्रंदिवस. हे त्यांचे लाड करतात, त्यामुळे ते खाली कामं नाही करत. ते मत होते आम्ही सगळ्या गावाला लावलं, आम्ही सिद्ध करून दाखवलं. लावलेत का नाही? फोन लावले, असे फोन लावायचे म्हणलं तर त्यांना इथून 15 दिवस उठता यायचं नाही, इतके फोन लावून देता येते.
हे सगळं दूध का दूध पाणी का पाणी समोरासमोर केल्यामुळं त्यांना खरं सत्य परिस्थिती पटल्यामुळे त्यांना जावं लागलं वापस. उद्याचं त्यांनी आश्वासन काय दिले? उद्या काय घेऊन येणार आहे, तुम्हाला काय सांगणार आहेत? उद्या परत येणार आहेत का? आता काय घेऊन येते बाजार बी नाही उद्या त्याला कुठं आलं. आता काय घेऊन येते आता काय घेऊन येणार आहेत ते? काही सांगितलंय का? उठताना काय आश्वासन दिलंय का त्यांनी? चला म्हणले ते म्हणले मी बी येतो मुंबईला 20 तारखेला. ते आश्वासन दिलंय, चला म्हणले येतो मी. त्यांनी ओळखून घेतलं. फसवणूक किती दिवस आम्ही नाही सहन करू शकत. आमच्या पोरांचे मुद्दे आम्ही नाही बघू शकत. आम्ही लढायला सज्ज आहेत. 26 तारखेला 3 करोड मराठीपेक्षा जास्त तुम्हाला मुंबईत दिसते. परवाच्या काही बैठकीत तुम्ही गॅझेट दिलं होतं, ती सरकारने नाकारलं. नाकारलं का नाही त्यांना सांगता नाही. नाकारलंय का नाही मी विचारलं, नाकारलंय का? नाकारलं तर मग तुम्हाला नागपूर करार बी नाकारायला लागला. कारण त्यावेळेसचे प्रशासक ते होते, आताचे प्रशासक तुम्ही आहेत. मग तुम्ही मागच्या सरकारने केलेलं काम पुढचं सरकार आल्यावर जर 5 वर्षाला नाकारणार असलं तर मग त्या कायद्याला तरी काय अर्थ राहिला? त्यांनी जर मागच्या सरकारमध्ये कायदा पारित केला, पुढचं सरकार जर ते रद्द करीत असलं, परत त्याच्या पुढचं आणत असलं तर तुम्हाला कायद्याचं मान्य नाही असं हे. तुम्हाला हे जर गॅजेट मान्य नसेल, हैदराबाद संस्थांचं, मुंबई गव्हर्नमेंटचं, मी तिन्हीचा उल्लेख केला नुसतं मराठवाड्याच केलेला नाही, सातारा संस्थांचं असेल, मग हे जर तुम्हाला कायदा म्हणून मान्य नसतील तर तुम्हाला नागपूर करार सुद्धा रद्द करावा लागेल. तुम्ही एक ट्रॅपचा मुद्दा सातत्याने मांडताय. तुमच्या बोलण्यामध्ये प्रचंड गंभीर गोष्टी आहेत. तर तो नेमका ट्रॅप कोण लावतोय, कशा स्वरूपाचा ट्रॅप लावला जाणार आहे आणि मराठे आणि तुम्ही त्याला कसं उत्तर देणार? वेळोवेळी सांगत बी राहणार आणि षडयंत्र ट्रॅप मोडून सुद्धा काढणार. कारण मी मरायला भेट नाही आणि त्यांना मला मारणं एवढं सोपं नाही. आता पुन्हा ते अंतरवालीचा प्रयोग करणार नाही. केला तर त्यांना त्याची किंमत लक्षात येईल. त्यांचं आयुष्यात तिथून पुढं राजकीय उदय कधीच होऊ शकणार नाही, कधीच. आणि त्यांनी जर इथं काही कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर 14चे 14 राज्यातले क्षेत्रीय मराठी आम्ही उठवणार आहे. कोण आहे ट्रॅप लावणारे तुम्ही जो म्हणताय? इशारा ते नावं सांगायला मी आणखीन 2 दिवस थांबून म्हणलं, त्याशी पाठीमागे थांबून म्हणलं तूच सांगितले होते. मी सांगत असतो, मी थांबतोय 2 दिवस, अधिकृत माहिती घेतो. कारण काय राहतं, कळालंय नावासहित कळालं कोणचा मंत्री आहे, कोणाच्या मागे आहे, कोण दुकानदारी मराठ्यांच्या जीवावर चालत होती हे बी नावं मला माहिती आहेत. कोणत्या जिल्ह्यातले कोण कोणाला उठवतं हे माहिती आहेत. सगळ्यांचे बुडं वाजणार आहेत मराठी, सगळ्यांचे बुडं वाजवणार आहेत. नसता त्यांना विनंती आहे, समाज मोठा धरा, समाजाचं कल्याण होऊ द्या, गप राहा, कोणाचं ऐकून समाजाचं अस्तित्व खराब करू नका, तुमचं अस्तित्व खराब करून घेऊ नका. तुमच्या दुकानदारीसाठी, तुमच्या परिस्थितीसाठी, तुमचा नेता बनण्यासाठी तुम्ही टीव्हीला नाही येणार, पेपरला नाही येणार, नाही आलं तुमचं नाव तर नका येऊ देऊ, पण एवढ्या वेळेस समाजाचं वाटोळं करू नका, त्यांचं ऐकू. तो नेता पहिल्या फळीतला आहे, मंत्री पहिल्या फळीतला आहे, दुसऱ्या फळीतला आहे का तिसऱ्या फळीतला? सगळ्याच फळ्यातली ती दैकंड यांना. पाटील, तुम्ही या बैठकीमध्ये फार जास्त संतापलेले दिसला. तपासण्या झाल्या नाही म्हणून तुमचा संताप अनावर झालेला का फक्त लोक येऊन फक्त शब्द देत आहेत आणि वेळ काढतायत? एवढा संताप आज कशासाठी? एवढी मोठी यंत्रणा असून तुम्ही सुट्ट्या दिल्या महसूल कर्मचाऱ्याला, राज्यातल्या सगळ्या सुट्ट्या होत्या तर रद्द केल्या हे काम करण्यासाठी, तरी काम होत नाही. तुम्हाला 2 महिने मागितले, त्याच्यानंतर 1 महिना मिळाला तरी काम वाढत नाही. याचा अर्थ तुम्ही मराठ्यांना किती गांभीर्याने घेतलं आमच्या लक्षात आलं. आता मराठ्यांचं गांभीर्य काय असतं तुम्हाला 26 तारखेला कळत. तुम्ही आता लक्षात येईल तुमच्या आपण केलेले चूक किती महागात पडली. पण आजचा मसुदा घेऊन सगळे सोयऱ्याच्या बाबतीत त्यांनी काय बदल करून आणले? मसुदा आमच्या पुढे आता विषयच नाही. मी त्यांना परवा ते सांगितलं, 1.5 महिन्यापूर्वी ते सांगितलं, बीडला 23 डिसेंबरला ते सांगितलं होतं त्या मांजर सुंबेला त्या हॉटेलवरती, तुम्हाला 54 लाख नोंदी सापडल्या, त्याचे प्रमाणपत्र द्यावं लागणार तर त्या सगळ्या सोयऱ्याला किंमत. तुम्ही त्या सगळ्या सोयऱ्यांचाच नुसता आदेश पारित केला, तो कागद राहणार आहे आमच्या हातात, जिकडे नोंदीच नाही तर काय उपयोग होणार आहे त्याचा? त्यासाठी आमची मूळ मागणी 54 लाख नोंदी सापडल्यात, त्यांना प्रमाणपत्र देणं, त्यांच्या परिवाराला 54 लाख प्लस परिवाराला दिलेला आकडा किती, याच्यात आमचे पोरं मोठे होणार आहेत. ह्या कागदात थोडीच होणार आहेत, इकडे मिळालं तर ह्या कागदात होणार आहे सोयरे. त्यासाठी 20 जानेवारीला आम्ही मुंबईला आरक्षण दिलं तरी जाणार आहेत, नाही दिलं तरी पण जाणार. पुन्हा एकदा सांगा, 20 तारखेला तुम्ही सकाळी कुठून निघणार आहात, कुणाला कुठं जमायचे काय नाही, हे पुन्हा एकदा सांगा. इथून आम्ही आंतरवालीहून सकाळी 9 वाजता निघणार आहे 20 जानेवारीला. मुक्काम पडले त्या पद्धतीनं आम्ही इथून पाथर्डी नगर मार्गे पुणे शिवाजीनगर एक्सप्रेस मार्गे हवेनं त्या आम्ही मुंबईला जाणार आहे. टप्पे सगळे ठरलेत. मराठा समाज ज्या पद्धतीनं रोडवरती त्यांना जसं सहभागी होता येईल तसं येईल, परंतु आम्ही सुद्धा टप्प्या देणार आहेत. ते गणे गावी खेळते तर आम्ही काही टप्पे पाडले, आम्ही सगळंच आम्ही बी नाही सांगणार. आम्ही सुरुवातीला थोडे दिसणार, पण नंतर गेल्यावर त्यांना इतके दिसणार की त्यांना आधी वाटण हे संपल्यात विषय जमा आहे, आणि तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात येईल हे भुतडा आली पडून इथे.
परवा तुम्ही 9 वाजता इथून निघणार, म्हणजे इथं ज्या लोकांना जमायचे त्या लोकांना उद्या संध्याकाळीच इथं दाखल व्हावं लागेल. नाही सकाळी येते ना, थंडी हे काकडाला काय आली ते सकाळी येते नाही येते मग रातची, त्यांचा काय भरोसा नाही. मी नाही सांगू शकत रातची येणार आहे तेव्हा असंच वाटलं आम्हाला सकाळी येते रातचीच ग्राउंड फुल झालं. येते बी आता तरायला लागलेत मराठी, आता स्वतःच्या लेकराचा एवढा अपमान करायला लागलेत, नोंदी असून द्यायना वाटोळ करायला लागले, तर मराठी घरी झोपतील कसे? आता नाही झोपत मराठी घरी, आणि मराठीने घरी झोप नका, आता बाहेर पडा. आता इशारा काय तुम्हाला ह्या शेवटच्या बैठकीनंतर? करते 1-2 दिवस प्रयत्न, वाटतंय त्यांचे उठले जरी ते गेले तरी वाटतंय ते